इथं या व्यासपीठावरून सांगतोय 26/3/2025 चा जो पहिला अर्ज आहे महसूल विभाग, त्यांना मी आज या व्यासपीठावरून सांगतोय 26 मागच्या महिन्यात 3 मार्चला 26 मार्चला जो अर्ज दिलाय त्याचं उत्तर, त्याच्यावर कारवाई जर या 8-10 दिवसात नाही दिसली तर पुढल्या आठवड्याच्या अधिवेशन मध्ये मी या सगळ्यांना तिथं बरोबर काय करायचं कार्यक्रम लावतो. मी एकटा नाही, अरे मी एकटा नाही, तुमच्या तालुक्याचा भाग आहे माझ्या बरोबर. आता तुमच्या सगळ्यांची या इथले लोकप्रतिनिधी दुर्गेच्या स्वरूपात तुमच्यावर आलेली आहे. आणि भैया तुम्हाला सॅल्यूट आहे, तुमच्याबद्दल गाडी देताना ऐकलं मी. पोलीस प्रशासनाने लक्षात घ्या, पोलीस प्रशासनाने लक्षात घ्या, मी फार आदर करतो, फार नम्रपणे आदर करतो कायद्याचा. पण इथपर्यंत जर आमच्या अस्मितेवर कुणी आलं, अस्मितेवर कुणी आलं, आजची तर सकाळची न्यूज भैया अशी मी टीव्हीला पाहिलं, ते इराणचा राष्ट्राध्यक्ष मेलाय आणि भारतात ओरडायला लागले ते, जसं काही यांना त्यांनीच काढलेलं होतं. अरे या इथं राहायचं, भारतात राहायचं आणि सुतात त्यांचं पाळायचं. म्हणून म्हणतो डीएनए चेक करा यांचे, हे हायब्रिड आहेत. यांना मी परत सांगतोय, कायद्यानं न्यायालयाच्या अधीन राहून, संविधानाच्या अधीन राहून जे पण काही नम्रतेने करता येईल ते करा. आणि प्रशासनानं जे अधिकार आपल्याला दिलेत त्या अधिकाराचा योग्य उपयोग करा, अधिकाराचा योग्य उपयोग करा. आणि जर त्याचा उपयोग व्यवस्थित केला नाही तर आम्ही योग्य ठिकाणी त्याची दखल घ्यायला लावू. आणि मग ज्या ठिकाणी मी दखल घ्यायला लावू त्या ठिकाणी आम्ही कुठेही कुणाचीही दयामाया करणार नाही. मग मागून असाल आमचं चुकलं, आम्हाला माफ करा, आता परत होणार नाही, आता ते नाही, आता नाही, परत नाही, कधीच नाही. असलं प्रशासनाचं धमकीचं पत्र जर आमच्या लोकनियुक्त सरपंचाला येत असेल, ग्रामपंचायतीला येत असेल तर ही कुठली दादागिरी आहे? कसली भीती आहे तुमच्या मनात? कसली भीती आहे तुमच्या मनात? काय भीती आहे त्यांची एवढी? प्रशासन त्याच्यावर दखल घेत नाही. तुम्हाला बघायचं का? प्रशासनाने फक्त सांगा, प्रशासनाने फक्त सांगा. त्यांना लय सिरियस घेतलंय आम्ही. आता जाता आम्ही सगळे जातो ते पाडून टाकतो. मग परत म्हणू नका कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून, परत म्हणू नका कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून.